एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीने गावकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या व सिडकोने लादलेल्या क्लस्टर योजनेला विरोध केलाय। या संदर्भात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत इतर प्रमुख मागण्यांसाठी सिडको भवनावर मोर्चा काढण्यासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली। एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीने गावकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या सिडकोने लादलेल्या क्लस्टर योजनेचा विरोध केलाय। या संदर्भात शिरवणी विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कृती समिती अध्यक्ष मनोहर पाटील, कार्याध्यक्ष राजेश पाटील, उपाध्यक्ष वसंत म्हात्रे, माजी आमदार मंदाताई म्हात्रे, युवा नेते वैभव नाईक तसेच इतर मान्यवर व समितीचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। या सभेत इतर काही मागण्यांसाठी सिडको भवनावर 10 जूनला मंगळवारी मोर्चा काढण्यात येणार आहे, त्याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली। या सभेत समितीचे कार्याध्यक्ष राजेश पाटील म्हणाले की क्लस्टर डेव्हलपमेंटची माहिती प्रत्येक घराघरांना मिळाली पाहिजे असे सांगत त्यांनी क्लस्टर योजना रद्द झाली पाहिजे अशी मागणी केली। सिडको सर्वधर्मीयांना धार्मिक स्थळांसाठी भूखंड देते, मग स्थानिकांना का नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला। तसेच यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांना निस्तनाबूत करण्याचा डाव आखणाऱ्या प्रशासनाचे मंत्रे उधळून लावण्यासाठी या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी राहण्यास सांगितले आहे। मागण्या आहेत आणि आपल्या समितीमार्फत मागण्या ज्या केलेल्या आहेत त्या बरोबर आहेत, हे सगळ्या नव्या मुंबईला पटलं म्हणून त्या ठिकाणी आज त्या मागण्यांचा पाठपुरावा देखील केला जातो। अतिशय आनंदाची गोष्ट आहे। पण ह्या समस्या सुटण्यासाठी चांगली संधी आहे आपल्याला, ही चांगली वेळ आहे। मोर्चाला दणकट त्या बंदोबस्त झाला पाहिजे। या मोर्चाची ताकदीच्या माध्यमातून या सिडकोला एमआयडीसीला त्या ठिकाणी समजलं पाहिजे, होय आपल्याला आता पर्याय प्रकल्पग्रस्त कुठलाही जागा झालाय आणि आता आपल्या ह्या ठिकाणी व्यवस्थापन कामकाज देखील करू देणार नाही, ही भीती त्यांना राहिली पाहिजे, दिली गेली पाहिजे। अशा पद्धतीचा जबरदस्त मोर्चा आपला त्या ठिकाणी निघाला पाहिजे। प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच उभ्या राहणाऱ्या मंदाताई म्हात्रे यांनी सिडकोच्या विरोधात पुकारलेल्या लढ्याबद्दल प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे स्वागत केले। 10 जूनला सिडको भवनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्यास त्यांनी सांगितले आहे। समाज मोठा असतो आणि समाजासाठी जो काम करतो तो माणूस निश्चित मोठा होतो। म्हणजे आपण ज्या लोकांना मदत करतो, ज्या लोकांना निवडून देतो, त्यांच्याकडनं समाज अपेक्षा ठेवतो आणि ते पुरे करू शकत नाही। शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटील बघा मोठे मोठे मोर्चे काढतात, कुठून कुठून त्यांची लोक माझ्यासाठी द्या, असं मी पण तुम्हाला आवाहन करते। युवा नेता वैभव नाईक यांनीही कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात मोर्चात उपस्थित राहण्याचे आवाहन केले। मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्यास आपले आंदोलन यशस्वी होईल असे ते म्हणाले। आगरी समाजासाठी सत्ताधाऱ्यांनी काहीही केले नाही, माझ्यासाठी आजवर काही केलं नाही तर तुमच्यासाठी काय करणार, असंही वैभव नाईक म्हणाले। तसेच यावेळी त्यांनी मंदाताई म्हात्रे यांना तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहा, मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले। मला आता माझ्यापासूनच दोन झाडाचे पानं गायला लागलेले आहेत। जसे वडाच्या फांद्या खाली येऊन स्वतःच पाया मजबूत करतात, तसं मी पण आहे, काय तुम्ही पण आहात। आपण कोणाच्या उपकाराखाली जगत नाही। मला तर एवढी आनंदाची गोष्ट मी बोलतो की नाईक साहेबांनी आगरी लोकांसाठी काय नाही केलं म्हणजे त्यांचा उपकार केला नाही, आणि कोण बोलणार पण काही नाही की आगरी लोकांवर मी हे केलं ते केलं, कोणाची हिंमत नाही आणि कोण ऐकून घेणार आहे। आपण काय शंभर नाही येऊ, नाईक साहेबांसाठी आपल्यासाठी काहीच नाही केलं जातं। आपल्या आगरी समाजाला तिकीट भेटलं तर जर काही तुम्ही आमदार कधी कदाचित झाला भाजपचा नाही तर शिवसेनेचा, मी दोन्ही ऑप्शन करतो, तर आगरी समाजातील माझ्यासोबत मला जास्तीत जास्त क्लस्टर योजनेच्या विरोधात व इतर काही प्रमुख मागण्यांसाठी 10 जूनला सिडको भवनावर प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे कार्यकर्ते धडक मोर्चा काढणार आहेत। योजनांनी सुरेश कांबळेसह राज चव्हाण।